याआधीही मी कोथिंबीर स्टोअर कशी करून ठेवायची हे एका पद्धतीने दाखवले आहे. आज मी दुसऱ्या पद्धतीने कशी कोथिंबीर स्टोअर करायची ते दाखवणार आहे. अगदी 5 मिनिटामध्ये झटपट अशी होती. ज्यांच्याकडे ओव्हन असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कोथिंबीर छान निवडून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे व त्याला सुकून असे चिरून घ्यायची आहे. चिरल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचं आहे व ओव्हनमध्ये आपल्याला पहिल्यांदा 1 मिनिटासाठी ठेवायचे आहे. त्यानंतर हलवायचं आहे व पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आपली कोथिंबीर रेडी आहे. अगदी 5 मिनिटामध्ये आपली कोथिंबीर छानपैकी वाळून होते व आपण ही अशी स्टोअर करून ठेवू शकतो. जेणेकरून ज्यावेळेस कोथिंबीर आपल्याला मिळत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर महाग होते त्यावेळेला त्याचा उपयोग होईल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.